या पृथ्वी तलावरती कल्पवृक्ष कुठं जर पाहायचा असेल तर सरस्वती मातेपाशी. सरस्वती मातेपाशी तुम्ही जा, साधना करा. रिकाम्या हाताने ती माऊली कधीच येऊन देत नाही महाराज. जे पाहिजे ते प्राप्त करून देते. साक्षात कल्पवृक्ष. ज्या ठिकाणी शारदा मातेची मूर्ती आजही तिथं आहे, ती मूर्ती नसून साक्षात कल्पवृक्ष आहे. ती शारदा माता आहे. शारदा मातेच्या चरणावरती साष्टांग दंडवत आहे. पण त्या शारदा मातेकडे पाहून ब्रह्मदेवाच्या अंतःकरणात काम जागृत झाला. ब्रह्मदेव मात्र म्हातारा अवस्था होती. वय एवढं, 2-4 मस्तक, दाढी पांढरी झालेली, केस पांढरी झालेली, हातात कमंडलू घेऊन पळत निघालं. कोणाकडे पाहून? सरस्वतीकडे पाहून पळत निघालं. पण जे 10 ऋषी होती ना, मरीची, आत्री, अंगिरा, पुलश, पुल, कृतू, भृगु, वशिष्ठ, दक्ष, नारद, 10 ऋषीला कळलं अरे आपलं म्हातारं बिघडलं. ज्या पोरीला जन्म दिला तिच्याकडे काम वासनाने पाहतय. रागाला मारा. 10 ऋषी पळत निघाले. हो हो बाबा थांबा, बाबा थांबा, कुठे निघाले बाबा थांबा. काय झालं रे पोरांनो, का आवाज देताय? बाबा कुठे निघाले? अरे म्हणे सरस्वतीकडे. लाज वाटते का बाबा? काय झालं पोरांनो? ज्या जिभेपासून तुमच्या सरस्वतीचा जन्म झाला तिच्याकडे तुम्ही काम वासनाने पाहता. लाज वाटते तुम्हाला? मरीची, आत्री, अंगिरा, पुलश, पुल, कृत, भृगु, वशिष्ठ, दक्ष, नारद, 10 ऋषीला अत्यंत राग आला. ब्रह्मदेवाला कळलं अरे रे पोरं म्हणतात ते बरोबर आहे. पण तिच्याकडे पाहून मी वासनेकडे पाहून अंतःकरणात कामवासना जागृत झाली. खरं म्हणजे मी आता पश्चाताप केला पाहिजे, शरीराचा त्याग केला पाहिजे. खरं म्हणजे आता आपण जीवन जगून चांगली गोष्ट नाही, आपण शरीर समर्पित केलं पाहिजे. जीवन जगायचं नाही, आपल्याला शरीराचा त्याग केला पाहिजे. म्हणून इकडे पाहत असताना साक्षात ब्रह्मदेवानं त्या पोराच्या देखतच 10 ऋषींच्या समोर आपल्या देह समर्पित केला आणि नवीन शरीर निर्माण केलं. आता ऐका पाटोदेकर, अर्थात गोपेगावकर. ऐका, इथं पाटोदेकर आलं म्हणून सरळ झालं तोंडाला. ऐका, असं म्हणतात की सहज या ठिकाणी पाहत असताना ज्या शरीराचा त्याग केला, ज्या शरीराचा त्याग केला त्या ब्रह्मदेवाच्या शरीराचे 2 भाग झाले. किती झाले? 2 भाग. जे नवीन शरीर निर्माण झालं, पण ज्या शरीराचे 2 भाग झाल्याच्या नंतर एक स्त्री होते, दुसरा पुरुष होतो. जी स्त्री तयार झाली तिचं नाव आहे शतरूपा, आणि जो पुरुष निर्माण झाला त्याचं नाव आहे स्वयंभू म्हणून. बोली गोपाल कृष्ण भगवान की जय. शतरूपा राणी आणि इकडे स्वयंभू म्हणून ज्यावेळेस प्रगट होत आहेत, ब्रह्मदेवाने मात्र त्यांच्याकडे पाहिलं. ब्रह्मदेवाला यांनी नमस्कार केला. भगवान ब्रह्मदेवाला प्रश्न केला की देवा आम्हाला का बरं उत्पन्न केलं? ब्रह्मदेवानं सांगितलं गड्या माझ्या कामवासनेपासून तुम्ही 2 जण निर्माण झालेला आहात. माझी इच्छा आहे की तुम्ही संसार करावा. बाबा आम्ही संसार करायला तयार आहोत, पण या पृथ्वी शिल्लक इथं दिसत नाही ना, पृथ्वी कुठे गेली? तर ब्रह्मदेवाला कळालं ही पृथ्वी रसतळाला गेलेली आहे, या पृथ्वीला खालून वर आणलं पाहिजे. बर मग कसं आणावं? ब्रह्मदेव पुन्हा चिंता करू लागले. चिंता करत असताना पुन्हा ब्रह्मदेवानं आपल्या डोक्यावर हात ठेवला आणि ब्रह्मदेवाच्या नाकाच्या डाव्या छिद्रामधून अंगठ्या एवढा पुरुष बाहेर पडला. ते साक्षात भगवंताचं रूप आहे. काय नाव आहे त्या रूपाला? वराह भगवान की जय. वराह भगवान की जय. वराह भगवान की जय. त्याच वराह भगवंतानं उंच अशी उडी मारलेली आहे. समुद्रामध्ये खाली सोडती मारतात. पृथ्वी मात्र रसतळाच्या आपल्या दाढीवरती घेऊन वर येत असताना हिरण्याक्ष नावाचा दैत्य पळत आला. पण पृथ्वी रसतळाची पृथ्वी वर ठेवली, पुन्हा खाली जात आहे आणि त्या हिरण्याक्ष नावाच्या दैत्याचा उद्धार करताय. गोपाल कृष्ण भगवान की जय. सुंदर कथा यापर्यंत सांगितली जाते. पुढेही आपल्याला कथा श्रवण करायची आहे, परंतु एकदा सर्वजण हाताने टाळी मुखाने नाम धारण करून पुढीलही कथा आपण या ठिकाणी श्रवण करूया. राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे श्याम राधे श्याम 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 राधे राधे. राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे राधे. राधे श्याम राधे श्याम राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे राधे.
भगवंताची ही प्रिय कथा श्रवण करत असताना पुढे शुकाचार्य महाराज परीक्षित राजाला सांगतात, राजन, महान ही पवित्र कथा या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यावेळेस ही रसतळाची पृथ्वी वर आणली त्यावेळेस ब्रह्मदेवाने आज्ञा केलेली आहे की या पृथ्वी तलावरती आता संसार केला पाहिजे. स्वयंभू मनुष्य तरोपराने याच पृथ्वी तलावरती संसार करताय. पण हा हिरण्याक्ष नावाचा दैत्य कोण आहे, याला कोणी उत्पन्न केलं, याच्या आईचं नाव काय, पिताश्रीचं नाव काय, नवे फार मोठी ही कथा महाराजांनी या ठिकाणी वर्णन केलेली आहे. परंतु आपण वेळेच्या अभावी समोर जाणार आहोत. ऐका, भगवंताची ही प्रिय कथा श्रवण करत असताना पुढे शुकाचार्य महाराज परीक्षित राजाला सांगतात, राजन, स्वयंभू मनुष्य तरोपराने या पृथ्वी तलावरती राहत होते. राहत असताना यांचा संसार प्रारंभ झाला. यांना सुंदर असे 5 संतान प्राप्त झाले. 3 कन्या आहेत, 2 पुत्र आहेत. आकुती, देवती, प्रसूती, उत्तानपात आणि प्रियव्रत. 5 संतान प्राप्त झाले आणि संतान प्राप्त झाल्याच्या नंतर सुखानंदात संसार चालत होतो. सुखानंदात संसार चालत असताना हळूहळू 3ही कन्या उपवर होतात. एकदा का कन्या उपवर झाली तर माय बापाला काळजी असते की आपल्या कन्येचा विवाह झाला पाहिजे, मुलीचा विवाह झाला पाहिजे, मुलगी चांगल्या घरामध्ये केली पाहिजे, ही प्रत्येक मायबापाची इच्छा असते. बघा, देवती माता उपवर झाली आणि उपवर झाल्याच्या नंतर असं म्हणतात देवतीचा विवाह केला पाहिजे. पण या पृथ्वी तलावरती चांगला मुलगा कुठं भेटेल हे ब्रह्मदेवालाच माहिती आहे. आपण ब्रह्मदेवाकडे गेलं पाहिजे. स्वयंभू म्हणून शत्रुपराणी आपली लाडकी कन्या देवतीला बोलवत आहे. देवती, काय बाबा, चल आपल्याला जायचं. देवतीला सोबत घेतलं सज्जनांनो, ऐका. आणि देवतीला सोबत घेऊन हे 3 जण चालत चालत ब्रह्मदेवाकडे जात आहेत. ब्रह्मदेवाच्या चरणावरती नमस्कार करतात. ब्रह्मदेव म्हणतात, काय रे स्वयंभू, काय चाललं तुझं? बाबा, तुमच्या आशीर्वादानं खूप चांगलं चाललंय. पण ऐका ना बाबा, की तुमची जी नात आहे ना, नात देवती, लग्नासाठी योग्य झालेली आहे, उपवर झालेली. हिच्यासाठी सुंदर जर एखादा मुलगा असेल तुमच्या पाण्यात तर सांगा. ब्रह्मदेव म्हटले, आहे ना. म्हणे, कुठे? या पृथ्वी तलावरती सरस्वती नावाची नदी, ती नदी जुळजुळ वाहते. नदीच्या तीरावरती कडेलाच एक भला मोठा आश्रम आहे ज्या ऋषीचा. त्या ऋषीचं नाव आहे कर्दम ऋषी. कर्दम ऋषीला ही तुमची कन्या देऊन टाका. बाबा, कधी जावं? म्हणजे चांगल्या कामाला कधी विलंब करायचा नाही, निघा आता. त्यावेळी स्वयंभू मनुष्य तरोपराने आणि इकडे देवती माता, हे 3ही ब्रह्मदेवाला नमस्कार करताय आणि त्या दिशेनं चालत चालत निघाले. ब्रह्मदेवाला कळालं, ज्या मुलाचं नाव लग्नासाठी मी सांगितलं त्या पोराला आधी सावध करणं माझं काम आहे, त्या अगोदर त्या ऋषीला सावध करणं हे माझं काम आहे. ब्रह्मदेव त्या कर्दम ऋषीच्या आश्रमामध्ये येत आहेत. ब्रह्मदेवाला पाहून कर्दम ऋषीला फार असा आनंद झाला. कर्दम ऋषीने ब्रह्मदेवाला नमस्कार केलेला आहे. कर्दम ऋषी म्हणतात, ब्रह्मदेवा, आज तुम्ही माझ्यावरती प्रसन्न झालात, काय सेवा करू मी तुमची? ब्रह्मदेव म्हटले, कर्दम ऋषी, सेवा करू नका. तुम्हाला विवाहासाठी एक सुंदर स्थळ येणार आहे. 2री 3री कन्या कोणती नसून ती माझी नात आहे. नात, माझ्या मुलाची मुलगी आहे. नात आहे ती माझी, खूप सुंदर कन्या आहे. त्या कन्येसोबत तुम्ही लग्न करा. कर्दम ऋषी म्हणले, ब्रह्मदेवा, मला लग्न करण्याची इच्छा नव्हती, पण तुम्ही म्हणतच असाल विवाह करा तर करेल. पण माझी एक अट आहे. म्हणे, काय अट आहे? मुलगी जर माझ्या परीक्षेत जर पास झाली तरच मी तिच्याशी लग्न करेल, अन्यथा लग्न करणार नाही. ही पहिली अट. 2री अट आहे का, यदा कदाचित मी तिच्या सोबत जर विवाह जर केला तर एक संतान प्राप्त होईपर्यंत, एक मुलगा होईपर्यंत मी तिच्याशी संसार करेल. पुत्र प्राप्तीनंतर मी वनामध्ये निघून जाईल. ब्रह्मदेव म्हटले, बाबा, ज्याच्यासोबत तुम्हाला लग्न करायचं त्यांना विचारून घ्या. माझं जे काम होतं मी ते केलं. ब्रह्मदेव तिथून गुप्त होता. तोपर्यंत स्वयंभू मनुष्य तरोपराने आणि देवती माता ही 3ही चालत त्या ठिकाणी आले. आश्रम अत्यंत सुंदर आहे. काय सुंदर! ती सरस्वती नदी झुळझुळ वाहते. पक्षी किलबिल करत होते. नद्या नाल्या सुंदर वाहत होत्या. झाडावरील पक्षी असे सुंदर किलबिल करत आहे. वृक्ष अत्यंत सुंदर दिसत आहे. मयूरादी पक्षी नृत्य करत आहे. हरण इकडे तिकडे उड्या मारत आहे. हे सुंदर दृश्य पाहून फुलं अत्यंत सुंदर दिसत होते. त्या बागेमध्ये प्रवेश केला. स्वयंभू मनुष्य तरोपराने त्या दिशेनं चालत निघाले. आपल्या मुलीला घेऊन चालत जात असताना कर्दम ऋषीनं कुटियातून बाहेर लुकून पाहिलं. अरे रे, ब्रह्मदेव म्हटले होते विवाहासाठी स्थळ येणार. हीच ती कन्या दिसते काय की? या कन्येचा हाच तो बाप दिसतो काय की? या मुलीचा ही ती माय दिसते काय की? आता त्यांचं स्वागत करणं माझं काम आहे. हे 3 जण चालत आल्याच्या नंतर कर्दम ऋषी बाहेर येतात. त्या 3घाला पाहून नमस्कार करतात. स्वयंभू म्हणून सुद्धा त्यांना नमस्कार केला. या त्यांचं स्वागत केलं. कुटियामध्ये बोलवलं मला. अशी सुंदर कुटिया त्यांची तयार होती. बघा काय सुंदर कुटिया.
आलेल्या पाहुण्याचा आदर आतिथ्य करणं हे आपलं काम आहे. मग कर्दम ऋषीनं काय केलं, 3 आसन हातात घेतली. आसन ज्याच्यावरती आपण बसतो ना त्याला म्हणतात आसन. 3 आसन हातामध्ये घेतले, 3ही आसन खाली टाकले. एका आसनावरती स्वयंभू म्हणून बसतात, दुसऱ्या आसनावरती शत्रुपाराने बसते, तर त्या तिसऱ्या आसनाकडे ती कन्या नुसतं पाहतच राहते. मी आसनावर बसावं का नाही बसावं. तिनं विचार केला, हे माझे होणारे पतिराजे, होणाऱ्या पतिराजाकडून सेवा करणं हे पाप आहे. असं म्हणतात, जी सौभाग्यवती माऊली पतीला आपलं काम सांगत असेल, भूक लागली म्हणून जेवायला वाढा असं म्हणत असेल, जी पत्नी म्हणत असेल महाराज मला तहान लागली म्हणून पाणी आणा, अशी पतीला काम सांगत असेल. खेड्यापाड्यात नाही बाबा, पण शहरात फार अवघड या गोष्टी, फार अवघड. शहरामध्ये जर यानं जर सांगितलं अगं उठते का ग, उठ म्हणण्याची सुद्धा याच्यात हिंमत नसते, इतका अवघड असतं महाराज. खेड्यात तरी बरं आहे, सहज यानं जर सांगितलं का ग ऑफिसला जायचंय 6 वाजले, उठ लवकर चहा कर, म्हणते मालक चहा कशाला करायचा, एकच काम करा मी सगळं करते, फक्त तेवढा गॅस चालू करा, गॅसवरती पातेलं ठेवा, शेगडी चालू करा, शेगडी चालू झाल्याच्या नंतर पातेलं ठेवा, त्यामध्ये थोडंसं दूध टाका, थोडंसं पाणी टाका, थोडं साखर टाका, थोडी पत्ती टाका, बाकी मी सगळं करते, फक्त एवढंच करा, थोडं उकळू द्या मालक. आणि तो थोडीशी 2 कप घ्या, 1 चाळणी घ्या, दोन्ही कपात थोडा थोडा चहा टाका, 1 कप मला द्या, 1 कप तुम्ही घ्या, बाकी मी सगळं करते. काय शिल्लक राहिलं बाई तुझं, सगळं तर यानंच केलं ना. असं शहरामध्ये अवघड आहे, फार अवघड आहे महाराष्ट्र शहरामध्ये, फार अवघड आहे, फार कठीण आहे. खेड्यापाड्यात गेल्यास फार आदर आतिथ्य होतं महाराज. आल्या या महाराज बसा, पाणी घ्या, जेवण करा महाराज, चहा घ्या महाराज, दूध घ्या, काय आदर आतिथ्य असतं महाराज. तसं शहरात एवढं प्रेम भेटत नाही महाराज. गेल्या तिथं गेल्या असं आल्या बसा असं म्हणत नाही. महाराज आले का तुम्ही, आम्हाला म्हणावं लागतो हो आलो आम्ही, म्हणजे जसं काय त्यांना दिसत नाही, अवघड असतं महाराज. बरं आले महाराज बसा, मग बसल्याच्या नंतर महाराज तुम्ही काय घेता, पाणी घेता, आम्ही म्हणावं नाही घेत असं म्हणायची वेळ येते महाराज. काय सांगावं महाराज तुम्ही चहा घेता, नाही घेता मी चहा. काय खाता महाराज तुम्ही, मी म्हटलं कडबा खातो, वैरण खातो, चारा खातो, भुसकट खातो, काय सांगावं त्यांना. अवघड असतं महाराज शहरामध्ये, फार अवघड असतं. खेड्यामध्ये माऊली पटकन घरात जाते, पटकन पाणी आणते महाराज, चहा तयार करते, दूध करते, काहीतरी म्हणतात महाराज खेड्यामध्ये. शहरात फार कठीण आहे महाराज. शहरातली एक गोष्ट मला फार वाईट वाटते, कोणती माहितीये का, शहरामध्ये आपल्या खेड्यापाड्यात माऊल्या सुंदर स्वयंपाक तयार करत असताना किचन मध्ये पायात चपला घालत नाहीत महाराज. खेड्यापाड्यात का कुठं घालतात नाहीत ना घालत, पण शहरमध्ये फार आवडत. शहरमध्ये पायात चपला घालून स्वयंपाक करतात ना. एका पुण्यामध्ये मी गेलो, कीर्तन होतं सायंकाळच्या समयाला, ती माऊली अशी स्वयंपाक करत होती, एवढी भूक लागली, सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. स्वयंपाक करत असताना तिच्या पायात चपला आहेत महाराज. एवढी भूक लागली, मला असं वाटलं तिला थोडस बोलावं, राग बोलावं, पण काय करावं, आडला हरी ते पुढचं तुम्ही बोला रामकृष्ण. काय करावं, भूक लागली, खायला भेटणार नाही बोलावं तर. त्या बिचाऱ्या माऊलीनं स्वयंपाक तयार केला. स्वयंपाक तयार केल्यानंतर ताटं वाढलं, मला रावलंच नाही महाराज. म्हणलं ताई तुमचं एक चुकलं बघा. त्या ताई म्हणल्या महाराज माझं काय चुकलं, इतका सुंदर स्वयंपाक तयार केला, काय सुंदर पुरणपोळी, सुंदर तुपाची धारे, काय कुरडया, काय सुंदर भजे, काय सुंदर पापडा, काय चुकलं माझं. म्हणलं ताई तुम्ही स्वयंपाक केला हे नाही चुकलं, तुम्ही स्वयंपाक करत असताना पायात चपला घातले हे चुकलं तुमचं. महाराज त्याचं कसं आहे, ही जी चप्पल आहे ना स्वयंपाकाची चप्पल आहे, स्वयंपाकाची. कशाची, स्वयंपाकाची. काय बोलतात आम्हाला कळत नाही महाराज, ते अनुस्वार वरती लावा, स्वयंपाकाची. अशा चपला किती आहेत महाराज. त्याचं कसं आहे, किचनची चप्पल वेगळी, टॉयलेटची चप्पल वेगळी, बाजाराची चप्पल वेगळी, आणि आमच्या त्यांची चप्पल वेगळी. म्हटलं त्यांची काय प्रकार, राग आले की आम्ही हाणतो ते नाही. म्हटलं तीच असेल तर आणा आम्हाला. अवघड आहे महाराज शहरामध्ये, फार अवघड, फार कठीण. पण खेड्यापाड्यात गेल्यात ना इतका आनंद भेटतो महाराज, तो आनंद बाहेर भेटत नाही. बाहेर जर गेला शहरामध्ये लाखोन रुपये तुम्हाला भेटत असतील, तर खेड्यापाड्यामध्ये जी सकाळची पहाट असते, काय तो सकाळचा काकडा असतो, काय सुंदर ते सकाळची पहाट असते, काय सुंदर ते सडा समर्जन असतं, काय सुंदर त्या माऊल्या सुंदर रांगोळ्या काढत असतात, काय सुंदर त्या हरिपाठ चालत असतो, काय सुंदर त्या देवाची पूजा असते, काय सुंदर ती गोदावरी गंगा वाहत असते. शहरात पाहायला भेटत नाही महाराज. काय सुंदर त्या गायी हंबरडा फुडत असतात, काही पक्षी उडत असतात, काय सुंदर आनंद असतो गड्या. हा खेड्यामध्येच भेटत असतो गड्या. सांगायचं तात्पर्य एक आहे,
देहोती माता त्या आसनाकडे पाहत राहते. आसनावरती बसावं का नाही हिला तिला प्रश्न पडलेला. गड्या मी आसनावरती जर बसले तर होणाऱ्या पतिराजाला वाटेल काय घमेंडी कन्या आहे. विवाह होण्याच्या अगोदरच जर आसनावर बसत असेल तर विवाह झाल्याच्या नंतर भांडे घासायचं काम माझ्याकडेच येणार. विवाह झाल्याच्या नंतर कपडे धुण्याचं काम माझ्याकडेच येणार. काय म्हणे घमंडी कन्या, असं वाटेल त्या पतीला. ती माऊली विचार करते. कर्दमानं विचार केला, आसनावरती बसते का नाही. आसनावर बसले तर अपमान, नाही बसले तर होणाऱ्या पतीला असं वाटल काय घमंडी कन्या आसन टाकून सुद्धा बसायला गेली. काय करावं, जुने माणसं याला आडकी त्या सुपारी असं म्हणतात. हे काम माझ्या देहोती मातेचं झालं. देहोती माता वारकऱ्याची कन्या होती. बिचाऱ्या त्या माऊलीनं आपले दोन्ही पाय समोर केले बघा, दोन्ही गुडघे खाली ठेवले त्या माऊलीनं. आसनावरती बसत नाही ती देहोती माता. ऐका हो सज्जनांनो, ऐका गोपेगावकर, त्या देहोती मातेनं उजवा हात समोर केला, त्या आसनावरती ठेवलाय. आसनावरती ठेवला, आसनाला नमस्कार केला त्या माऊलीनं. आसन गुंडाळलं, वरती ठेवलं आणि खाली बसते. कर्दम ऋषीला अत्यंत आनंद झाला. वा काय सुंदर कन्या गड्या. त्या माऊलीनं आसनही स्वीकारलं आणि आसनाचा अपमानही होऊन दिला नाही. वा काय सुंदर कन्या गड्या, हिच्याशी आपण विवाह केला पाहिजे. स्वयंभू म्हणून देव इकडे कर्दम ऋषीला नमस्कार केला आणि विनंती केली, बाबा ही माझी लाडाची कन्या आहे. तशा मला 3 मुली, आकुती, देहुती, प्रसूती, 2 मुलं, उत्तानपात आणि प्रियव्रत. देहुतीचा हात तुमच्या हातामध्ये द्यायचा आहे. महाराज माझ्या कन्येशी विवाह करा, माझी इच्छा आहे. कर्दम ऋषी महाराज म्हणतात, अहो बाबा तुमच्या कन्येशी मी विवाह करायला तयार आहे, पण माझी एक अट आहे. मला 1 पुत्र होईपर्यंत हिच्याशी संसार करेल आणि पुत्र झाल्याच्या नंतर मी संन्यास घ्यायला जाईल. बापाला काळजी वाटते, कारण की संसार मला नाही तर संसार लेकीला करायचा होता, मुलीला करायचा होता. मुलीकर पाहिलं सांगितलं, देवती तुझं म्हणणं काय. देवती माता म्हणते, बाबा मला जर संत पती भेटत असतील, मला महात्मा पती भेटत असतील तर मी यांच्याशी विवाह करायला तयार आहे. एका पुत्रावरती आनंद मानून यांच्याशी विवाह करायला तयार आहे. तर त्यावेळेस कर्दम ऋषी आणि देवती मातेचा विवाह त्या ठिकाणी थाटामाटामध्ये संपन्न तिकडे जात आहे. लग्न पत्रिका तयार केल्या, सगळीकडे दवंडी दिली. गावोगावीचे लोक मात्र लग्नासाठी येत होते. सर्वजण कोणी हत्तीवरती बसून येतं, कोणी घोड्यावरती बसून येतं, कोणी सोन्याच्या पालखीत बसून येतं रे, कोणी रथात बसून येतं. जसा रथ ज्यांचा आहे, जशी ज्यांची परिस्थिती त्याप्रमाणे कोणी येत आहे. लग्नासाठी गच्च मंडप लग्नाचा भरलेला आहे. आता संतांचा विवाह त्या ठिकाणी थाटामाटामध्ये संपत्तीकडे जात आहे. एकच मंगलाष्टिका घेऊन संत विवाह या ठिकाणी पूर्ण करूया. स्वस्ति नः इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु शुभमङ्गल सावधान. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मुनीश्वरं सिद्धं बल्लाळो गुरुं विनायकं चिन्तामणि सेवरं लेण्याजो गिरिजात्मजं सुवरं विघ्नेश्वरं उदरं रामोरान्दनं संस्थितो गणपति कुर्यात् सदा मङ्गलं शुभमङ्गल सावधान. तदैव लग्नं श्रीदेव तारावनं चन्द्रवनं तदेव विद्यावनं चन्द्रवनं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि सावधान. विवाह संपन्न झालेला आहे. कोणीही पंक्ती धरू नका. आपल्याला सवय एकदा अक्षता टाकले की पंक्ती धरायच्या, असं करू नका. असं संत विवाह अत्यंत थाटामाटामध्ये संपन्न झाला आणि विवाह संपन्न झाल्याच्या नंतर सगळे नाचू लागले, गात होते, आनंद उत्सव साजरा करत होते. आता ऐका, संत विवाह संपन्न झाला. जे लग्नासाठी आलेले पाहुणे मंडळी होते सर्वांनी भोजन केलं आणि भोजन करून आता जात होते. आता तीच असणारी देहुती माता माहेर सोडून सासरी जात आहे, निघालेली आहे. जाते लाडाची लेक आज सासरी,
जाते लाडाची लेक आज सासरी. लेक कोणती कधी मी परक्या घरी, कधी परक्या घरी. जाते लाडाची लेक आज सासरी, जाते लाडाची लेक आज सासरी. लेक सासरी, लेक सासरी. निघाली देवती माता. देवती माता जात असताना सर्वांच्या डोळ्यामध्ये पाणी. प्रसंग असा आहे सज्जनांनो, ऐका, कधीच कोणाच्या डोळ्याला पाणी येणार नाही, पण प्रसंग असा आहे, एखादी गरिबाची जर लेक असेल, ती लेक असेल तर